नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णाच किचनमध्ये मी पल्लवी तुमचं स्वागत करत आहे। आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे हिरवं लसण आहे। हे हिरव्या लसणाचे मी तुम्हाला आयते दाखवणार आहे। त्याला लसणाचे धिरडे सुद्धा म्हटले जाते। आणि त्यासाठी घेतलं आहे मी इथे हिरवं लसण, मिरची, कोथिंबीर आणि इकडे घेतलं आहे मी नवीन तांदळाचं पीठ। तर बघूया आपण हे लसणाचे धिरडे कसे करतात। लसण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे आणि सांबार सुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे। तो मी मिक्सरच्या पॉटमध्ये छान घालून त्याला बारीक करणार आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं जिरा आणि मीठ। तर मैत्रिणींनो, हे छान आपल्याला पेस्ट याची बारीक करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, मी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। हे नवीन तांदळाचं पीठ आहे। यामध्ये मी घालणार आहे थोडासा ओवा। जरा ओवा मी इथे घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे तीळ। तीळ आणि ओवा आपल्याला थोडं भरपूरच घालायचं आहे, त्याने चव छान येते। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे चवेपुरतं मीठ। तर ते बारीक करतानाही, लसण बारीक करतानाही मी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपल्याला थोडंच मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये मी ॲड करणार आहे हळद। आपण थोडीशी हळद घालूया आणि हे मिश्रण छान मिक्स करूया। त्यानंतर मी हे जे मिश्रण बारीक केलेलं आहे हिरव्या लसणाचं, यामध्ये मी मिरची आणि सांबार घातलेला होता, कोथिंबीर आणि थोडंसं जिरंसुद्धा ॲड केलेलं होतं। तर हे मिश्रण मी यामध्ये घालणार आहे। तर हे आपल्याला कोणती याची चव आवडते, आपल्याला किती प्रमाणात हे घालायचं आहे त्यानुसार आपल्याला हे पीठ, ज्याप्रमाणे आपण पीठ घेतलं त्यानुसार आपल्याला हे घालून ॲड करायचं आहे। तर हे जास्तीच छान वाटतं, कारण हे लसणाचेच आयते आहे, त्यामुळे हे जास्तीच घातले आहे। त्यानंतर मी यामध्ये पाणी घालून हे मिश्रण छान हळूहळू आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि ज्याप्रमाणे आपण डोशाचं बॅटर बनवतो त्याप्रमाणे आपल्याला थोडं पातळसरच। तर अशा पद्धतीने मी हे मिश्रण भिजवून असं तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं पातळच ठेवलेलं आहे, ज्याप्रमाणे आपलं डोशाचं मिश्रण असतं। तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आणि तव्याला थोडंसं तेल लावलेलं आहे। तवा थोडासा गरम झाला, वाफ यायला लागली की मग आपल्याला हे मिश्रण यावर घालायचं। आता हा एक साईडने छान झालेला आहे। त्यानंतर मी याला थोडंसं तेल असं साईडने सोडते आहे। आता आपण याला हलकं थोडं काढून घेऊया आणि याला पलटवूया। तुम्ही बघू शकता एक साईडने हा छान याला जाळी आलेली आहे, छान जाळी आलेली आहे। आणि आता दुसऱ्या साईडने आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे। तर आपले असे हे लसणाचे धिरडे आपले तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा हे बनवा। मैत्रिणींनो, हे लसणाचे गरमागरम धिरडे खाण्यासाठी रेडी आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।